श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1127. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचं सर्व व्यापकपण कसं आहे, समस्त ब्रह्मांडाचे हे नायक आणि सर्व ब्रह्मांड ज्यांच्या रोमारोमात सामावलेली आहेत, तरी देखील सगुण रूपाने एकदेशीय होऊन जे या अयोध्येच्या राजसिंहासनावरती आरूढ झालेले आहेत, अशा या प्रभू रामचंद्रांची महती आपण गेल्या काही चौपायांमधून अभ्यासली. प्रभू रामचंद्रांचं सर्व व्यापकपण जाणण्यापेक्षा त्यांच्या या सगुण रूपावरती प्रेम करण्यामध्येच भगवंताचं सर्व व्यापकपण अनुभूतीला येतं. हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र गोस्वामीजींनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे सज्जनो, सगुण भजन हा साधनेचा प्राण आहे. संतांनी तो जाणला आणि म्हणून नित्य निरंतर त्यांची वाणी त्याच्या नामाची, त्यांच्या लीलांची, त्याच्या कथांची अखंड या जीवनामध्ये धारणा दृढ करत राहिले आणि तुम्हा आम्हा प्रत्येकाला देखील त्यांनी तोच मार्ग सांगितला. अशा या प्रभू रामचंद्रांच्या राज्याची असलेली गुणविशेष गोस्वामीजी गाऊ लागतात. फूल ही फर ही सदा तरुकानन, रही एक संग गज पंचानन, खगमृग सहज बयरू बिसराई, सबनी परस्पर प्रीति बढ़ाई, कूज ही खग मृग नाना वृंदा, अभय चरही बन करही आनंदा, शीतल सुरभि पवन बहमंदा, गुंजत अलीलय चली मकरंदा, लता बिटप मागे मधुचवही, मन भाव तो धेनु पयस्त्रवही, ससी संपन्न सदा रहधरनी, त्रेता भय कृत जुग कैकरनी, प्रगटी गिरिन बिबिधी मनिखानी, जगदात्मा भूप जगजानी, सरिता सकल बहही बरबारी, शीतल अमल स्वाद सुखकारी, सागर निज सर जादार ही, डारही रत्न तटनी नरलही, सरसिज संकुल सकल तडागा, अति प्रसन्न दस दिसा विभागा, विधुमहीपुर मयूख निरबी, तप जेत नहीं काज, मागे बारिद देहि जल, रामचंद्र के राज. सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, प्रभू रामचंद्रांच्या या राज्याची, या रामराज्याची संकल्पना आपण गेल्या 2 दोह्यांमध्ये अभ्यासत आहोत.
रामराज्य हा कल्पनाविलास नाही. ज्याने ज्याने आपल्या साधन पुरुषार्थाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या कृपेने या रामाला आपल्या हृदयपटलावरच्या सिंहासनावरती बसवलं, त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या क्रांतिकारक बदलांची जणू काही मांदियाळी आहे रामराज्य. त्या जीवासाठी हे रामराज्य साकार होतं. त्याची दृष्टी अशा काही पद्धतीने रामराया बदलून टाकतो की तो या कलियुगात जगत असताना देखील त्याला जीवनात त्रेतायुगाचा तोच अनुभव येतो जो अयोध्यावासियांनी अनुभवला होता. अशा या रामराज्यामध्ये रामाची सर्व व्यापकता आपण गेल्या निरूपण सत्रामध्ये बघितली. वेळेअभावी आपण त्यातील दोह्याचं चिंतन केलं नव्हतं, त्यामुळे आपण सर्वप्रथम गेल्या चौपायांच्या पश्चात असलेला दोहा आणि आज गायन केल्यापैकी ज्या काही चौपायांना आपण गुरुकृपेने स्पर्श करू शकू अशा पद्धतीने आजच्या निरूपणाचा मागोवा घेऊयात. गोस्वामीजी 22व्या दोह्यामध्ये म्हणतात, दंड जतिन कर भेद जह नर्तक नृत्य समाज, जीत हु मन ही सुनीय अस रामचंद्र के राज. आपल्याला आठवत असेल लंका कांडात अंगदाने रावणाचे 4 मुकुट प्रभू रामचंद्रांच्या दिशेने फेकले होते. जेव्हा अंगदाला अत्यंत संताप आला तेव्हा त्याने आपला पाय जोरात जमिनीवरती आपटला होता. आपल्या मुठी जमिनीवरती आपटल्या होत्या आणि त्या आघाताने लंकापती रावणाचे 4 मुकुट खाली पडले, जे अंगदाने उचलून खिडकीतून प्रभू रामचंद्रांचा जिकडे निवास होता त्या दिशेने फेकले. वानरांना असं वाटलं की जणू काही उल्कापातच होतोय. त्यांनी धावत जाऊन या रावणाच्या मुकुटांना पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हनुमंताने या 4ही मुकुटांना हवेतल्या हवेत झेललं, प्रभू रामचंद्रांच्या चरणी आणून ठेवलं. प्रभू रामचंद्रांनी अंगदाचा पुरुषार्थ जाणला. अंगद परत आल्यानंतर त्यांनी याची पृच्छा अंगदाकडे केली की तू एवढा मोठा पुरुषार्थ कसा केलास? तुला हे रावणाचे मुकुट कसे फेकता आले, कसे काढता आले? यावरती अंगदाने राजाचे 4 गुणधर्म सांगितले की हे राज्य चालवण्यासाठी राजाला साम, दाम, दंड आणि भेद या 4 गुणांची आवश्यकता असते. या 4 गुणांच्या आधाराने त्याने प्रजाहित साधायचं असतं. त्या प्रजाहितासाठी त्याने अशा क्लुप्त्या वापरणं गरजेचं असतं. परंतु रावण प्रजाहिताच्या ऐवजी या सगळ्या गुणांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय आणि म्हणून ते गुणधर्म अशा राजाकडे नसलेले बरे, ह्या दृष्टीने मी त्याचे 4 मुकुट काढून आपल्याकडे फेकले. सज्जनो, अंगदाने फार मोठं सूत्र आपल्याला सांगितलं की एक राजा कसा असला पाहिजे. या कलियुगामध्ये हे राजकारण करत असताना देखील प्रजाहित, संप्रदायाचं हित हे मुख्य ध्येय ठेवून कशा पद्धतीने संघटन, कशा पद्धतीने हा निस्पृह व्याप जो समर्थांना अभिप्रेत आहे तो घडवला गेला पाहिजे, याची काही सूत्र आपण त्यावेळेला अभ्यासली होती. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चाणाक्षता देखील त्या कथा निरूपणामध्ये अभ्यासली होती की कशा पद्धतीने जशास तसं राहून आजच्या काळामध्ये देशहित साध्य करता येऊ शकतं. अशा साम, दाम, दंड, भेद या गुणधर्मांची आवश्यकता मग प्रभू रामचंद्रांना देखील असली पाहिजे, होय की नाही? कारण ते देखील आता राजा झालेले आहेत. मग प्रभू रामचंद्रांनी हे गुणधर्म कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये ठेवलेले आहेत? का त्यांना या गुणधर्मांची गरजच नाहीये? ह्याची मीमांसा गोस्वामीजी या दोह्यामध्ये करतात. गोस्वामीजी म्हणतात, दंड जतिन कर भेद जह नर्तक नृत्य समाज. रामरायाच्या या राज्यामध्ये साम ठीक आहे, कारण संवाद कौशल्य प्रभू रामचंद्रांच्याकडे आहेच, त्यामुळं त्याचा परामर्श
गोस्वामीजींनी या दोह्यात घेतला नाही, परंतु दंड आणि भेद याचा मात्र त्यांनी अतिशय सुंदर समर्पक असा उल्लेख या दोह्यामध्ये आपल्या समोर ठेवलाय. राजधर्मामध्ये दंड कोणाला केला जातो? ज्याच्याकडून कायदा मोडला जातो त्याला दंड केला जातो. जो अपराधी आहे त्याला दंड केला जातो. बघा, आपल्याकडे तर अत्यंत कायद्याची सुव्यवस्था आहे. आपल्याकडे इंडियन पिनल कोड आहे. त्यामुळं प्रत्येक दंडाला कुठली शिक्षा असावी हे लिहिलं जातं. परंतु जुन्या काळामध्ये किंवा आजच्याही काही इस्लामिक देशांमध्ये आपण बघतो की दंड नावाच्या गोष्टीला अमर्याद अशा पद्धतीने चुकीच्या संकल्पनांचा स्पर्श आपल्याला दिसतो. मध्यंतरीच कुठेतरी इंडोनेशियाच्या एका बेटावर व्यभिचार झालेल्या एका स्त्रीला चापकाचे फटके कशा पद्धतीने मारण्यात आले आणि तिला थेट अस्पताळामध्ये अगदी क्रिटिकल कंडिशन मध्ये कशा पद्धतीने ऍडमिट करण्यात आलं, या विषयीची एक पोस्ट वाचण्यात आली होती. कधी लोकांना ठेचून मारणं, कधी त्यांचा शिरच्छेद करणं, अशा पद्धतीचे जुनाट कायदे आजही आपल्याला काही ठिकाणी प्रचलित असल्याचे दिसतात. सज्जनो, जनतेमध्ये अनुशासन राहावं, समाज शिस्तप्रिय राहावा, यासाठी दंड हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण तर सामान्य माणसं आहोत. आपल्या अपराधाच्या असलेल्या संकल्पना देखील अत्यंत अल्पस्वल्प असतात. बघा, जुन्या काळी आपल्याला आठवत असेल, आपण लोकल ट्रेनने प्रवास करायचो. कधी कधी ती ट्रेन इतकी जवळ आलेली असते की आपल्याला रेल्वेच्या तिकिटांच्या लाईनीमध्ये उभं राहायला देखील वेळ नसतो आणि ट्रेन तर सोडायची नसते. मग आपण अपराधीपणाच्या भावनेने त्या ट्रेनच्या डब्यात शिरायचो आणि आपली दृष्टी सतत भिरभिरत असायची की टीसी येत नाही ना, टीसी आलं तर काय करायचं. आणि अशा वेळेला नेमका टीसी येतो आणि बरोबर आपल्याच जवळ येऊन आपल्या तिकिटाची पृच्छा करत असतो. ह्या सगळ्या आपल्यासारख्या मध्यमवर्गीय सरळ मार्गीय लोकांच्या दंड या रूपामध्ये असलेल्या संकल्पना आहे. रामराज्यामध्ये देखील रामाला असा पिनल कोड लिहिण्याची गरज वाटली का हो? का रामाच्या राज्यामध्ये अपराधच घडत नव्हते? सज्जनो, अपराध हा कधी घडतो? जेव्हा काहीतरी एखाद्या व्यक्तीकडे न्यून असतं, त्या न्यूनतेचा मोह त्याला होतो. ती वस्तू ज्याच्याकडे आहे त्याच्याविषयी मत्सर निर्माण होतो आणि मग ती न्यूनता पूर्ण करण्यासाठी अनितीचा मार्ग जेव्हा तो वापरतो तेव्हा त्याच्याकडून अपराध घडतो. रामराज्यामध्ये न्यूनता नावाच्या गोष्टीला जागाच नव्हती, कारण प्रत्येकाला त्याच्या कल्पनेच्या पलीकडे मिळालेलं आहे. मग आता कुठल्या गोष्टीची न्यूनता तो जीव अंतःकरणामध्ये विचार करणार? आणि जरी एखादी गोष्ट न्यून असली म्हणून त्याच्याविषयी मोह करण्यासाठी लागणारं बळ तो कसं एकवटणार? कारण एवढी सधनता आहे, एवढी संपन्नता आहे आणि कोणीच कोणाच्या संपन्नतेच्या विषयी मत्सर करत नाहीये. किंबहुना आपण काय देऊ शकतो हाच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये चाललेला आहे. मग अशा या रामराज्यामध्ये अपराध कसा घडणार? आणि जिथं अपराध घडणार नाही तिथं दंड देण्यासाठी कुठल्या पद्धतीची व्यवस्था लिहायची? मोठा प्रश्नच आहे. सज्जनो, त्यामुळं रामराज्यामध्ये अपराध नाहीत आणि त्यामुळं दंड हा शब्द देखील कुठं ऐकूच येत नाहीये. साधारणतः नाहीतर राजसभेमध्ये राजा आसनस्थ झाल्यानंतर कुठल्या तरी एका अमुक वेळेला त्या आठवड्यामध्ये म्हणा, महिन्यामध्ये म्हणा, घडलेल्या अपराधांच्या या सगळ्या अपराध्यांना राजासमोर उभं केलं जातं आणि मग राजा त्याच्या अपराधाची शहानिशा करून त्याच्या मनाला योग्य वाटेल त्या पद्धतीने दंड त्या अपराधाला देत असतो. आपण जुन्या काळात काय आणि आजच्या काळात काय अशा अनेक गोष्टी ऐकतच असतो. परंतु प्रभू रामचंद्रांच्या राजमहालामध्ये, प्रभू रामचंद्रांच्या राज्यकारभारामध्ये
कोणी अपराधीच नाही आणि त्यामुळं कोणाला दंड देण्याची वेळच येत नाही. हा शब्दच मुळी त्याचा अर्थ बदलून बसलेला आहे. काय अर्थ झालाय दंडचा? दंड जती न कर भेद जह नर्तक नृत्य समाज. दंड हा शब्द केवळ संन्यासाच्या हातामध्ये असलेला दंड या अर्थापुरता मर्यादित झालेला आहे. बघा, श्री महाराजांच्या तसबिरीमध्ये आपण बघतो, त्यांच्या हाताखाली तो दंड असतो ज्याच्यावरती महाराज आपली जपमाळ ठेवून जप करत असतात, जेणेकरून हाताला रग लागू नये. तो जो दंड संन्यासांच्या हातामध्ये असतो, दंड हा शब्दाची व्याख्या आता केवळ त्या वस्तूपुरतीच मर्यादित झालेली आहे. समर्थांच्याकडे देखील असे वेगवेगळ्या प्रकारचे दंड होते, ज्याचं दर्शन आजही आपल्याला सज्जनगडावरती होतं. आणि त्यामध्ये समर्थांनी काही दंडांमध्ये विशेष हत्यार देखील लपवून ठेवली होती, त्या काळाचा महिमा जाणून. त्यामुळे दंड हा संन्यासांचा एक अत्यंत महत्वाचं आभूषण आहे, शस्त्र आहे. आपल्याकडे अनेक दंडी संन्यासी देखील दिसतात. बघा, आपल्या गोंदवल्याला बालयोगी यायचे ओतुरकर महाराज, त्यांच्याकडे देखील तो दंड असायचा. त्यांना या संन्यास व्रताला स्वीकारताना त्यांच्या गुरुकडून हा दंड पुढे दिला जायचा. या दंडाचा अर्थ आहे त्या परंपरेचं परिवहन करणं, पायीक होणं. जे ब्रह्मचारी व्रत अपेक्षित आहे ते काया वाचा मनाने सांभाळणं. जे वैराग्य या दंड धारण करणाऱ्या व्यक्तीने अपेक्षित आहे परिधान करणं, त्याचं आचरण करणं, त्या सगळ्याचा निदर्शक आहे दंड. त्यामुळे रामराज्यामध्ये दंड हा शब्द केवळ संन्यासाच्या हातामध्ये जी गोष्ट आहे त्याच्यापुरता मर्यादित राहिला होता. सज्जनो, ज्याने आपल्या हृदयामध्ये देखील हे रामराज्य प्रस्थापित केलेलं आहे, तो समस्त जगामध्ये निर्भयतेने जगू शकतो. याचं कारण त्याच्याकडून कुठलाच अपराध घडत नाही, तो कधीच अनीतीने चालत नाही. त्याचं आचरण जरी तो गृहस्थ असला तरी एखाद्या संन्यासाला शोभून दिसावं अशा पद्धतीने त्याचं आचरण आहे. त्याचं जीवन विवेक आणि वैराग्याने युक्त आहे. त्यामुळे तो त्या हिंदी चित्रपटातलं पद आहे ना, की इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. आपल्या हातून चुकून देखील कुठली चूक होऊ नये एवढी सावधानता रामराज्य ज्याच्या हृदयामध्ये प्रस्थापित झालंय अशा साधकाच्या आचरणामध्ये दिसते. सज्जनो, आपल्या अपराधाची संकल्पना आणि ज्याने रामाला जाणलं आहे त्यांच्या अपराधाच्या संकल्पनेमध्ये हा मूलभूत फरक आहे. आम्ही अपराध करतो, आम्ही देखील चोरी करतो, परंतु जिथं आम्हाला कोणी पकडत नाही ते स्थान आम्हाला या गोष्टी करण्यासाठी सुरक्षित वाटतं. परंतु ज्याने आपल्या हृदयात रामराज्य स्थापन केलंय त्याला आपल्या प्रत्येक कृतीचा साक्षी माझा राम आहे, कारण तो माझा सखा आहे, तो माझ्या बरोबर आहे, तो नित्य जिवंत आहे, तो पाहतो आहे. या भूमिकेतून तो आपलं जीवन जगतो आणि त्यामुळं त्याच्याकडून स्वप्नामध्ये देखील चुकून कुकर्म घडू शकत नाही, अपराध घडू शकत नाही, अनितीचा विचार देखील त्याच्या मनाला स्पर्श करत नाही. आणि असा जो परमशुद्ध आचरणाने जगतो तोच या जगामध्ये निर्भय होऊ शकतो. आणि असं निर्भयत्व ज्याच्याकडे आहे त्याच्या डिक्शनरीमध्ये दंड हा शब्द केवळ साधनेपुरता मर्यादित राहतो. सज्जनो, हे आहे रामराज्य. आणि त्यामुळे श्री महाराज आपल्याला म्हणायचे की तुम्ही माझ्याशी 24 तास उघडा व्यवहार करा. अशा दंड या शब्दाची व्याख्या साधनेपुरती मर्यादित झालेली आहे. मग भेदाची काय गोष्ट आहे? भेद जह नर्तक नृत्य समाज.
भेद ही आमच्या आता जणू काही परवलीचा शब्द झालेला आहे. आम्ही एकच मानव, एकाच भगवंताचे आविष्कार, परंतु आम्ही आमच्यामध्ये किती प्रकारचे भेद निर्माण केले. आम्ही धर्माचे भेद, आम्ही राष्ट्राचे भेद, आम्ही राज्याचे भेद, आम्ही संप्रदायाचे भेद, आम्ही जातीचे भेद, आम्ही उपजातीचे भेद, आम्ही पोटशाखेचे भेद, किती पद्धतीचे भेद आम्ही स्वतःच एकमेकांवरती ओढवून घेतलेले आहेत. मला आठवतं, दासबोधाची निरूपण करत असताना एक विचार नेहमी मनामध्ये रुंजी घालायचा की जेव्हा हा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे ऋतू त्या त्या देशामध्ये घडू लागतात, त्या त्या वेळेला तिथले पशु पक्षी हे मायग्रेशन करत असतात, वेगवेगळ्या देशांमध्ये जात असतात. आफ्रिकेमध्ये अनेक लोक त्या जून जुलैच्या महिन्यामध्ये तिथं ज्या पद्धतीने हे हिंस्त्र श्वापद स्थलांतर करत असतात, देशांतर करत असतात, ते बघण्यासाठी जातात. आपल्याकडे देखील रशिया, सायबेरिया या थंड प्रदेशामधून जेव्हा तिथं थंडी पडू लागते, बर्फ पडू लागतो, तेव्हा तिथले पक्षी आपल्या भारतासारख्या समशीतोष्ण प्रांतामध्ये येताना त्यांचे फोटोग्राफ्स अनेक पशुतज्ञ, पशुप्रेमी हे टिपत असताना आपल्याला दिसतात. अनेकदा मासे हे एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात सहजपणे प्रवेश करतात. त्यांना कधी कोणी व्हिसा विचारत नाही का? कधी या पक्ष्यांना भारताच्या आकाश मार्गावरती कोणी थांबून तुमच्याकडे व्हिसा आहे का विचारत नाहीत. ते त्यांच्या इच्छेने स्थलांतर करतात, ते प्रकृतीच्या नियमांबरोबर जगतात. परंतु केवळ एक मनुष्यच असा आहे. आपण बघितलं ना, त्या अफगाणिस्तानमध्ये 3-4 महिन्यापूर्वी काय वाताहत झाली. तो देश पुन्हा त्या तालिबानांच्या हातामध्ये जाताच त्या देशातल्या लोकांनाच तिथं असुरक्षित वाटू लागलं आणि मग लोक विमानाच्या पंख्यांना धरून स्थलांतर करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामध्ये कित्येक कोवळे जीव विमानामधून पडून त्यांचा अत्यंत दर्दनाक असा मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टी आपण या मनुष्य जन्मामध्ये घडणाऱ्या लोकांमध्ये पाहतो, कारण आम्ही भेद निर्माण केलाय. कुठलाही पंथ असो, कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, ते भेदापासून अलिप्त नाहीत. किंबहुना या इंग्रजांनी भारतावरती एवढ्या प्रदीर्घ काळ राज्य करण्याचा एकच मंत्र त्यांनी ठेवला आणि तो म्हणजे भेद मंत्र. जेव्हा जेव्हा समाज संघटित व्हायला लागेल तेव्हा तेव्हा त्या संघटित समाजामध्ये भेद निर्माण करायचा, त्यांची दिशाभूल करायची, त्यांचं विघटन करायचं आणि अशा रीतीने त्यांनाच परस्परांमध्ये लढवून त्यांचा निपात कडवून आणायचा. हे भेद तंत्र इंग्रजांनी आणि त्यानंतर त्याच पद्धतीने जगणाऱ्या राजकारण्यांनी अनेक वेळेला या देशामध्ये, अनेक वेळेला या प्रांतांमध्ये, किंबहुना अनेक राष्ट्रांमध्ये देखील हाच मंत्र वापरून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी वापरलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही सामाजिक विषमतेच्या देखील गोष्टी अत्यंत विस्ताराने बोलतो. गरिबी हटाव अशा पद्धतीचे आम्ही नारे लावतो, परंतु या समाजामध्ये गरीब हा गरीबच होताना दिसतो आणि श्रीमंत हा श्रीमंत होतानाच दिसतो. ही तफावत कधीच भरतच नाही. अनेक योजना सांगितल्या जातात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, त्या कागदावरतीच राहतात. कारण मध्ये इतके अडथळे आहेत की ते अडथळे कधीच या भेदामधलं अंतर कमी होऊ देत नाही. रामराज्य काय करतं? मी आपणास अनेक वेळेला हा सिद्धांत रामायणातला सांगितला की प्रथम चौपाईचं प्रथम चरण आहे वर्णा नाम अर्थ संघानाम, आणि शेवटचा शब्द आहे मानवहा. वर्ण याचा एक अर्थ आहे वर्ण व्यवस्था, ज्याच्यामध्ये भेद हा मूळतःच आपल्याला भरलेला दिसतो. आणि रामायणाचं शेवटचं अक्षर आहे मानवहा. या वर्ण व्यवस्थेमधून, या भेद व्यवस्थेमधून बाहेर काढून मानव या स्थितीपर्यंत जे घेऊन येतं त्याचं नाव आहे रामायण, त्याचं नाव आहे रामराज्य. आणि त्यामुळं
जरी तुलसी रामायणामध्ये याचा उल्लेख नसला तरी परिटाच्या शब्दांना देखील जिथं किंमत दिली जाते ते रामराज्य आहे. सज्जनो, अशा रामराज्यामध्ये भेद नावाच्या गोष्टीला स्थानच नाही. तो भेद शब्द आता व्याकरणामध्ये केवळ उरलेला आहे तो नृत्य भेदासाठी. जसे नृत्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आविष्कार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रीय असलेले नृत्याचे प्रकार आपल्याला दिसतात. आणि नृत्य काय आहे? नृत्य आनंदाचं साधन आहे. तो आनंद, ती अभिव्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने दाखवणाऱ्या या सर्व नृत्यकारांपुरताच भेद हा शब्द मर्यादित राहिलेला आहे. जसं सज्जनो, शास्त्रीय संगीतामध्ये देखील अनेक घराणी असतात. वेगवेगळ्या घराण्यांचे केवळ रागामध्ये असलेले भेद आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या घराण्यांमधला फरक दाखवतात. त्यामुळं इथं भेद शब्द आहे, परंतु त्या भेद या शब्दामध्ये न्यूनता नाही, विषमता नाही, तिथं आनंद आहे. कारण नृत्य काय, संगीत काय, हे सगळे आनंद देणाऱ्या साधन आहेत आणि त्यामध्ये हा भेद विशेषत्वाने आनंद निर्माण करतो. ज्या भेदात्मक गोष्टींच्या आधाराने समाजाला आनंद प्राप्त होतो असा भेद शब्द रामराज्यामध्ये वापरला जातो. आणि सज्जनो, जो रामराज्य आपल्या हृदयामध्ये स्थापन करून जगतो ना, त्याच्यासाठी भेद ही संकल्पना जणू काही विसर्जित होऊन जाते. श्री महाराज म्हणायचे ना, आता कोणाला परक मानू, सगळे माझेच आहेत, मीच सर्वांमध्ये आहे, मीच माझ्यावरती कसा रुसू, मीच माझ्या स्वतःला कसा दूर लोटू. सगळ्यांमध्ये अंश रूपाने असलेला हा भगवंत एकदा ज्याने आपल्या हृदयातल्या रामाला जाणलं, त्याला ती अनुभूती येताच त्याच्या जीवनामधून भेद ही संकल्पनाच दूर होऊन जाते. जे जे भेटिले भूत ते ते मानिजे भगवंत, हे माऊलीच्या परमार्थाची व्याख्या आहे. सज्जनो, जिथं कोणी आप पर भावच निघून जातो तिथं भेद कसा राहणार? मैं अरु मोर तोरतय माया. प्रभू रामचंद्र मायेचं रूप लक्ष्मणाला सांगतात अरण्यकांडामध्ये की मी आणि तू हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत मायेचं रूप आहे, तू असं जाण. रामराज्य मायातीत आहे, तिथं मायेचा अंमलच चालू शकत नाही. सज्जनो, त्यामुळे तिथं कोणामध्ये परस्पर भेद हा शब्दच राहिलेला नाही. तिथं कोणाला आता जिंकायचं नाहीये भेद करून. जसं आपल्याकडे व्होट बँक पॉलिटिक्स असतं, भेद करून एखादा समाज अल्प दाखवला जातो आणि मग त्यांचं लांगुल चालन करून आपल्या स्वतःची व्होट बँक आरक्षित केली जाते. हे भेद नीतीचं तंत्र रामराज्यामध्ये वापरावंच लागत नाही. याचं कारण साधं आहे की आता जिंका या शब्दाचा उपयोगच राहिलेला नाही. जीत हूं मन ही सुनिय असं रामचंद्र के राज. राजासाठी जिंका हा शब्द परवलीचा आहे, कारण त्या राजाला आपलं राज्य विस्थापित करायचंय, प्रस्थापित करायचंय आणि त्या राजाला आपला असलेला एकाधरशाही भूमिका नित्य अबाधित ठेवायची आणि त्यामुळे जिंका हा शब्द त्याच्यासाठी परवलीचा आहे. परंतु प्रभू रामचंद्र जसे आसनस्थ झाले, या सप्तसागरांनी वेढलेलं हे समस्त ब्रह्मांड हे त्यांच्या छत्राखाली आलेलं आहे. या पृथ्वीचे सातीही द्वीप त्यांच्या छत्राखाली आलेले आहेत. एक संघ राज्य रामाचं. आता जिंकायचं काही राहिलंच नाही. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की जिंका हा शब्द आता कशासाठी राहिलाय? अरे बाबांनो, आपल्या मनाला फक्त जिंकत राहा बस. मनाची मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही, कृपा करा. हा जो श्री महाराजांचा आर्जव आहे की या मनाकडून तुम्ही हरू नका, मनाकडून पराजित होऊ नका, मनाला जिंका. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. सगळ्या साधनेमध्ये
हा परमोच्च भाव आहे की आपल्या मनाला नियंत्रित करता येणं, या मनावरती स्वामित्व गाजवणं. आणि श्री महाराज म्हणायचे की मनाला उलट केलं की जे होतं त्याचं नाव आहे नाम. म्हणजे नाम कुठपर्यंत घ्यावं की आपण आपल्या मनावरती राज्य करू शकू. आणि रामराज्यामध्ये त्यामुळे जितो हा शब्द केवळ मनाला जिंकण्यासाठी वापरला जातो, की आपलं हे मन कधीही रामाच्या चरणांना सोडून दूर तर जाणार नाही ना, पुन्हा या दृश्य जगामध्ये तर जाणार नाही ना. या सावधानतेने जो या मनाच्या भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवतो या रामनामाचा, या रामकथेचा, या रामलीलांचा, या त्याच्या अनुसंधानाचा, आणि त्याच्या आधाराने जो आपल्या मनाला जिंकतो तो अयोध्यावासी होतो. बघा सज्जनो, त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की राजाला अपेक्षित असलेले साम दाम दंड भेद, त्यापैकी दंड आणि भेदाची गरज रामराज्यात लागतच नाही. संवाद हवा. आणि इतकी संपन्नता आली आहे की आता सामदाम या दोन्ही गोष्टी निष्क्रिय झालेल्या आहेत, आणि दंड आणि भेद या गोष्टींच्या व्याख्याच रामराज्यामध्ये बदलून गेलेल्या आहेत. सज्जनो, आपण खरं तर पुढल्या चौपायांचं गायन केलं, परंतु हा दोहा आज श्रीकृपेने विस्ताराने आपल्याशी चिंतनाला घ्यावा अशी कदाचित प्रभूंची इच्छा असावी. आणि त्यामुळे आज आपण या दोह्याचं चिंतन करून थांबूत. उद्या चौपायांचं गायन न करता आपण 23वा दोहा चिंतनामध्ये घेऊया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.